श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर नवदाम्पत्यांची कुलाचार विधीसाठी मोठी गर्दी वाढू लागली आहे। संसार सुखाचा होऊ दे म्हणून नववधू व वर जोडीनं मंदिर परिसरात घुगुळ घालून साकडं घालताना दिसत आहेत। वैशाख महिना सुरू झाल्यानं लग्न सराईचा हंगाम जोरात सुरू आहे। लग्न झाल्यानंतर नवदाम्पत्य कुलाचार विधी करण्यासाठी आता ज्योतिबा मंदिरात येऊ लागले आहेत। ज्योतिबा मंदिरात घुगुळ ही परंपरा भाविकांनी जपल्याचं पाहायला मिळत आहे। वैशाख महिन्यातील लग्न सराईत हंगाम सुरू झाल्यानं नववधू वरांची गर्दी कुलाचार विधीसाठी ज्योतिबा मंदिरात वाढू लागली आहे। कुलाचार विधीमधील लग्नाचा घुगुळ घालताना नववधू आणि वरांची गर्दी मंदिरात दिसू लागली आहे। ढोलाचा आवाज मंदिर परिसरात घुमू लागला आहे। नवरदेव आणि नवरदेवाची आई डोक्यावर घुगुळ घेऊन मंदिर प्रदक्षिणा काढतानाचं दृश्य दिसत आहे। लग्नप्रसंगी नवविवाहितांना कुलस्वामिनी आणि कुलदैवतांचे आशीर्वाद म्हणून संसार सुरळीत व्हावा असं साकडं घालून घुगुळ घालण्याची परंपरा आहे। आजच्या विज्ञान युगातही काळाच्या ओघात घुगुळाची परंपरा लुप्त न होऊ देता पूर्ण दिमतीनं जपल्याचं दिसून येत आहे। घुगुळासाठी 2 अर्ध्या खापऱ्यांच्या घागरी घेऊन त्यामध्ये दिवा पेटवून सभोवती पताका पुष्पहार लावले जातात। वंश परंपरागत स्थानिक पुजाऱ्यांच्या घरी घोंगड्यावर चौक मांडून घुगुळाची पूजा ज्योतिबा मंदिरात आणला जातो। ढोलाच्या निनादात डोक्यावर हळदीचं कापड डोक्यावर ठेवून त्यावर अर्धा खापऱ्याच्या घागरी घेऊन मंदिर प्रदक्षिणा काढली जाते। देवबाव व तीर्थकुंडाच्या ठिकाणी गोड पाणी टाकून सांगता केली जाते। ज्योतिबा येथील हक्कदार पुजारी घुगुळाचं महत्त्व सांगताना दिसत आहेत। परंपरेप्रमाणे जसा गोंधळ असतो तसा या कुलाचारमध्ये घुगुळही असतो। हा घुगुळ महाराष्ट्रासह कर्नाटक अनेक राज्यामध्ये केला जातो। तो घुगुळ म्हणजे लग्नाच्या आधीही करतात आणि काही लोकांना नाही जमलं तर लग्न झाल्यानंतर करतात। त्या घुगुळामध्ये कुलाचार ह्या प्रमाणे ज्योतिबाच्या मंदिरामध्ये जे घुगुळ घातला जातो त्याला अनन्य महत्त्व आहे आणि तो घुगुळ पुजाऱ्यांच्या घरी ते 2 घागरी उलट्या घागऱ्या असतात। त्या उलट्या घागरीमध्ये अग्नी पेटवला जातो। त्या अग्नीची पूजा केली जाते आणि विडे वगैरे मांडून चौक मांडून त्याची पूजा करून ते पुजारी मंदिरामध्ये आणतात। मंदिरामध्ये आणल्यानंतर देवाचा जो आरती करण्याचा जे ढोल आहे त्या ढोलाच्या गजरामध्ये मंदिराची एक प्रदक्षिणा मारून तो घुगुळ देवाचे जे देवबाव आहे तीर्थक्षेत्राचं तीर्थ आहे त्या ठिकाणी तो घुगुळ गूळ पाणी या द्रव्याने विझवला जातो आणि भक्ताच्या घरामध्ये जो काही लग्नानंतर त्यांच्या प्रपंच असू दे किंवा घरामध्ये शांतता असू दे ह्यासाठी हा घुगुळ घातला जातो आणि ह्या घुगुळाचं आध्यात्मिकदृष्ट्या फार महत्त्व आहे। आणि असा घुगुळ जे ज्योतिबा असू दे किंवा अन्य कोणतेही कुलदैवत असू दे अशा कुलदैवताच्या कुलाचारामुळे हा घुगुळ घातला जातो।